तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भीष्म अकॅडमीमध्ये. आपण टी-सी-एस आणि एम-पी-एस-सीच्या पॅटर्ननुसार तलाठी भरतीसाठी एक नवीन सीरीज चालू करत आहोत, मराठी व्याकरणाची. यामध्ये तुम्हाला 25 प्रश्न दिले जाणार आहेत आणि त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत आणि त्यानंतर आम्ही त्याचे स्पष्टीकरण सुद्धा सांगणार आहोत. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न. तर पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ कोणत्या वाक्यात बरोबर आहे? चारी मुंडे चित होणे. त्याचे पर्याय आहेत. पहिलवानाचा दारुण पराभव झाला. पहिलवानाने प्रतिस्पर्ध्याशी 4 हात केले. पहिलवान 4 वेळा पराभूत झाला आणि पहिलवानाने डोके टेकून नमस्कार केला. तर याचं उत्तर आहे पहिलवानाचा दारुण पराभव झाला. तर दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया आपण. दुसरा प्रश्न आहे ने आण या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. पहिला पर्याय द्वंद्व समास, बहुव्रीही समास, समाहार समास आणि इतरत्र द्वंद्व समास. तर याचं उत्तर आहे मित्रांनो इतरत्र द्वंद्व समास. मित्रांनो, ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि व या समुच्चयबोधक उभयनिव्य या व्ययाचा उपयोग करावा लागतो, त्याला इतरेतर द्वंद्व समास म्हणतात. उदाहरणार्थ भाऊ-बहीण, ने-आण, स्त्री-पुरुष, आई-वडील हे असे शब्द यामध्ये येतात. तर चला पुढील प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, त्याच्याने काम करवते या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. याचे पर्याय आहेत नवीन कर्मणी प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग, शक्य कर्मणी प्रयोग आणि प्रधानकृत कर्मणी प्रयोग. तर याचं उत्तर आहे मित्रांनो शक्य कर्मणी प्रयोग. मित्रांनो, ज्या कर्मणी प्रयोगाच्या क्रियापदाच्या रूपावरून कर्ता क्रियाची कर्ता क्रिया करण्याची शक्यता आहे, असं जेव्हा दर्शवलं जातं, तेव्हा त्याला शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात. त्यामुळे याचं उत्तर आहे शक्य कर्मणी प्रयोग. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, रिटावर दिवा लावणे या वाक्यप्रचाराचा अचूक अचूक म्हणजे बरोबर अर्थ सांगायचा आहे. याचे पर्याय आहेत हुशारी दाखविणे, संकटाशी लढणे, वंश चालणे आणि ज्ञानाचा प्रकाश पाडणं. तर याचं उत्तर आहे मित्रांनो हुशारी दाखविणे. तर मित्रांनो कसं व्हायचं पूर्वी रिटा हा साबणासारखा वापरला जायचा. तो ओला आणि घसरणारा असल्यामुळं त्यावर दिवा लावणे म्हणजे खूप कठीण काम होतं आणि तीच गोष्ट करून दाखवणं म्हणजे हुशारी दाखविणे असा याचा अर्थ होतो. म्हणून ही म्हण पडली की रिटावर दिवा लावणे. तर पुढचा प्रश्न बघूया. पुढील लेखकाचे पुस्तक पुढील लेखकाने कोणते पुस्तक लिहिले आहे? विश्राम बेडेकर यांचं पुस्तक आपल्याला सांगायचं आहे. रणांगण, ताम्रपट, तणकट आणि सत्तांतरण. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो रणांगण. रणांगण हे पुस्तक विश्राम बेडेकर यांनी लिहिलेलं आहे. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न मित्रांनो उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. याचे पर्याय आहेत अपकर्ष, यश, अबोल आणि निर्णायक. त्याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 अ अपकर्ष. उत्कर्षला विरुद्धार्थी शब्द आहे अपकर्ष. मित्रांनो या उत्कर्षाचे समानार्थी शब्द आहेत. समानार्थी उत्कर्षाचे समानार्थी शब्द आहेत प्रगती, उन्नती आणि वाढ हे समानार्थी शब्द आहेत. तर पुढचा प्रश्न बघूया आपण 7व्या नंबरचा. तर सध्या मी जातकथांचा अभ्यास करतो आहे. यावरील वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. याचा पर्याय आहेत विधानार्थी वाक्य, केवल वाक्य, होकारार्थी वाक्य
आणि यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो विधानार्थी वाक्य. मित्रांनो विधानार्थी वाक्य म्हणजे त्या वाक्यामध्ये काहीतरी माहिती सांगितलेली असते किंवा साधं विधान केलेलं असतं. त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. तर पुढचा प्रश्न बघूया 8व्या नंबरचा. गळ्याशी येणे या वाक्यप्रचाराचा अचूक अचूक म्हणजे बरोबर अर्थ असलेला पर्याय सांगायचा आहे आपल्याला. याचे पर्याय आहेत भाडबीड घालणे, लचांड मागे लागणे, अंगलट येणे आणि नावडती वस्तू अथवा काम मिळणे. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो अंगलट येणे. त्यालाच गळाशी येणे असं म्हणतात. तर पुढचा प्रश्न बघूया आपण 9 नंबरचा. पोबारा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ व्यक्त करणारा वाक्यप्रचार आपल्याला ओळखायचा आहे. याचे पर्याय आहेत व्रज्य करणे, वाखाणणी करणे, सुबाल्य करणे आणि पायमल्ली करणे. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सुबाल्य करणे. सुबाल्य करणे म्हणजेच मित्रांनो पळून जाणे आणि वज्र करणे म्हणजे त्याग करणे किंवा सोडून देणे आणि वाखाणणी करणे म्हणजे स्तुती करणे त्याला स्तुती करणे असे म्हणतो आपण आणि पायमल्ली करणे म्हणजे अपमान करणे किंवा नियम धुडकावून लावणे असा त्याचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न बघूया 10व्या नंबरचा. मित्रांनो नम्रता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. याचा पर्याय आहेत लवचिकता, उद्धटपणा, अभागी आणि कमनशिबी. याचं योग्य उत्तर आहे उद्धटपणा. नम्रताचा विरुद्धार्थी शब्द आणि नम्रताचे समानार्थी शब्द आहेत समानार्थी लीनता, विनय, मर्यादित वागणे. हे याचे समानार्थी शब्द आहेत. तर पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो 11व्या नंबरचा. द्विज या शब्दाचा अनेक अर्थ असणारे पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. याचे पर्याय आहेत बुसूर, पक्षी, श्रेष्ठ. दुसरा पर्याय आहे विप्र, दूध, दही आणि तिसरा पर्याय आहे ब्राह्मण, दात आणि पक्षी. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 2 नंबरचं पर्याय क्रमांक क ब्राह्मण, दात आणि पक्षी. मित्रांनो द्विज म्हणजे दोनदा जन्मलेला असं आपण त्यांना म्हणतो. दोनदा जन्मलेला त्याला द्विज असे म्हणतात. मित्रांनो ब्राह्मण ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण समाजात असे मानले जाते की पहिला जन्म आईच्या उदरातून होतो आणि दुसरा जन्म म्हणजे मुंज आणि उपनयन संस्कार झाल्यावर होतो. त्यामुळे त्याला द्विज असे म्हणतात. दात म्हणजे मित्रांनो मनुष्याला आयुष्यात 2 वेळा दात येतात म्हणून त्याला सुद्धा द्विज असे म्हणतात. आणि पक्ष्याचा जन्म सुद्धा 2 वेळा होतो. एकदा आईच्या गर्भातून होतो अंड्याच्या स्वरूपात आणि एकदा अंड्याच्या बाहेर आल्यावर एकदा दुसरा जन्म होतो. त्यामुळे त्याला सुद्धा द्विज असे म्हणतात. तर पुढचा प्रश्न बघूया 12व्या नंबरचा. खालील शब्दसमूह अचूक अचूक म्हणजे बरोबर शब्दाने पूर्ण करा. जसं माणसांचा जमाव असतो तसं सैनिकांचं काय हे आपल्याला शोधायचं आहे. पथक, तुकडी, फलटण किंवा तिन्ही पण बरोबर. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 4 नंबरचं. तिन्ही बरोबर आहेत आपले पर्याय नंबर. यातला पहिला पर्याय पथक म्हणजे एक सैनिकांचा एक छोटासा गट असतो त्याला पथक म्हणतात. तुकडी तुकडी म्हणजे सैनिकांचा एक विशिष्ट विभागाला तुकडी म्हणतात आणि फलटण म्हणजे सैनिकांचा एक मोठा समूह त्याला आपण फलटण असे म्हणतो. तर पुढील प्रश्न बघूया आपण 14व्या नंबरचा 13व्या नंबरचा.
मुळावर येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे. याचे पर्याय आहेत: मुळे खणून काढणे, झाडाखाली सावलीला येणे, नाशास कारणीभूत होणे आणि मुळे शोधत येणे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, नाशास कारणीभूत होणे. मुळावर येणे म्हणजे नाशास कारणीभूत होणे. पुढील प्रश्न बघूया. मित्रांनो, किंकर या शब्दाचा खालीलपैकी कोणता अनार्थी शब्द आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिला पर्याय मजूर, मालक, दास आणि शासक. याचं उत्तर आहे मित्रांनो दास. त्यालाच आणखी समानार्थी शब्द आहे सेवक, गुलाम, चाकर हे समानार्थी शब्द आहेत. तर पुढचा प्रश्न बघूया 15व्या नंबरचा. पर्यायी उत्तरातील नकारार्थी वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं वाक्य आहे एकादशीची गर्दी फार मोठी असते. दुसरं वाक्य आहे एकादशीची गर्दी ही लहान सहान नव्हे. तिसरं वाक्य एकादशीची गर्दी केवढी हिम आहे. आणि चौथं वाक्य एकादशीची केवढी आहे नाही गर्दी. तर याचं योग्य उत्तर आहे एकादशीची गर्दी ही लहान सहान नव्हे. नव्हे मित्रांनो, लक्षात ठेवा, ज्या वाक्यामध्ये नाही, नको, नव्हे, नसे, ना हे शब्द येतात ते वाक्य नकारार्थी वाक्य असतं. तर पुढील प्रश्न बघूया आपण. पुढील कोणते वाक्य बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. वाक्यप्रचाराला 3 शब्दांना मर्यादा असते. वाक्यप्रचार हा शब्दसमूह असतो. वाक्यप्रचार संपूर्ण वाक्य असते आणि वाक्यप्रचार जसे तसे वापरायचे असते. तर मित्रांनो, याचा पर्याय आहे ब आणि ड बरोबर आहे. पहिलं वाक्य मित्रांनो चुकीचं आहे, कारण वाक्यप्रचार 3 शब्दांच्या मर्यादा नसते. वाक्यप्रचारात 2 शब्द किंवा 2 पेक्षा जास्त शब्द सुद्धा असू शकतात. वाक्यप्रचार हा शब्दांचा समूह आहे, बरोबर आहे. वाक्यप्रचार संपूर्ण वाक्य असते, हे चूक आहे. संपूर्ण वाक्य नसते, तो वाक्यातला एक भाग असते. आणि 5वा पर्याय वाक्यप्रचार जसे तसे वापरायचे असतात, हे बरोबर आहे. तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण 17वा नंबरचा. क्रांती या शब्दाचा अचूक शब्दसमूह कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारी इष्ट बदल. दुसरा पर्याय कोणत्याही क्षेत्रात चळवळीने होणारा इष्ट बदल. त्यानंतर कोणत्याही क्षेत्रात एकदम होणारा इष्ट बदल. आणि शेवटचा पर्याय कोणत्याही क्षेत्रात औद्योगिकरणाने होणारा इष्ट बदल. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 4 नंबर, पर्याय क्रमांक क, कोणत्याही क्षेत्रात एकदम होणारा बदल. मित्रांनो, क्रांती म्हणजे एकदम होणारा बदल आणि उत्क्रांती उत्क्रांती म्हणजे हळूहळू होणारा बदल. तर पुढील प्रश्न बघूया. पुढील शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. कुविख्यात. याचे पर्याय आहेत सुविख्यात, आख्यात, सुख्यात आणि प्रख्यात. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो सुविख्यात. पुढील प्रश्न बघूया. 19वा प्रश्न आहे. पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. चुकीची जोडी ओळखायचं आहे. पहिला पर्याय गंज म्हणजे लोखंडावर चढणारा.
गंज म्हणजे बाजार. तिसरा पर्याय गंज म्हणजे ढीग किंवा रास. आणि चौथा पर्याय गंज म्हणजे लोखंडी सळी. तर मित्रांनो, चौथा पर्याय आपल्याला चूक आहे. म्हणजे चौथा पर्याय हे आपलं उत्तर आहे. कारण ते गंज नसतं, गज असतं. गज म्हणजे सळी आपण म्हणतो त्याला. तर पुढचा प्रश्न बघूया, 20वा. प्रगती या शब्दाला विरुद्ध अर्थाचा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. प्रगती. याचे पर्याय आहेत अधोगती, अवनती, उन्नती आणि संमती. तर यालाच विरुद्धार्थी शब्द आहे अधोगती. पुढील प्रश्न बघूया, 21वा. निर्मला तिच्या नोकरी करणाऱ्या सुनेचा सगळा त्रास सहन करते. कारण योग्य म्हणीचा वापर करायचा इथं. दोन्ही घराच्या पाहुण्यापाशी दुभत्या गाईला लाथा गोड, पळसाला पाणी तीनच आणि भुकेला कोंडा, निजेला दोंडा. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, दुभत्या गाईला लाथा गोड. हे याचं योग्य उत्तर आहे. तर पुढील प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या खालीलपैकी खालील वाक्यातील क्रियापद कोणते ते ओळखायचं आहे. तू कोणत्या तरी एकाच देवाला भज. याचे पर्याय आहेत तू, एकाच, भज आणि कोणत्या तरी. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो भज. तर पुढील प्रश्न बघूया. ज्ञान या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे इतरेतर द्वंद्व समास. तर पुढील प्रश्न बघूया. पुढील शब्दांपैकी रान या शब्दाचा समान अर्थ नसलेला 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 बघायचा आहे आपल्याला. शब्द सांगायचा आहे. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो वल्लरी. वल्लरी हे नाही आहे. तर पुढील प्रश्न बघूया. पुढील पुस्तकाचे लेखक कोण आहेत ते आपल्याला ओळखायचे. स्मरणगाथा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिला पर्याय गो. नि. दांडेकर. दुसरा पर्याय ना. सी. फडके. तिसरा पर्याय अनिल आणि चौथा पर्याय ह. ना. आपटे. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो गो. नि. दांडेकर. गो. नि. दांडेकर यांचे अजून पुस्तक आहे जैत रे जैत. परत ना. सी. फडके यांचे सुद्धा पुस्तक आहेत अटके पार, ही कादंबरी आहे ना. सी. फडके यांची. आणि श्री अनिल यांचे मुक्तछंद, दशपती हे साहित्य आहे. आणि ह. ना. आपटे यांचा मराठी कादंबरीचे जनक म्हणतात. ह. ना. आपटे यांना, हे लक्षात ठेवा, मराठी कादंबरीचे जनक. ह. ना. आपटे. तर पुढे बघूया आपण मित्रांनो. तर धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. इथून पुढे सुद्धा आपण ही सिरीज